हाय एव्हरीवन. तर आज आहे संडे आणि आज सगळ्यांच्याच घरामध्ये नॉनव्हेज असेल. असे काहीच घरच असतील की त्यांच्याकडे नॉनव्हेज नसेल. तर आमच्या इकडे पण आज मटण आहे आणि मटण मी स्वच्छ धुवून त्यात अद्रक लसूण पेस्ट मी मिक्स करून ठेवत आहे मॅग्नेट होण्यासाठी थोडा वेळ. आणि दुसरी अद्रक लसूण पेस्ट टोमॅटो वगैरे टाकून मी तयार करत आहे उकड करण्यासाठी. तर उकड करण्यासाठी अशी पेस्ट केली ना उकड छान लागते आणि टेस्टी होते. त्याच्यानंतर पहा मी याच्यामध्ये उकड बनवायला टाकत आहे. 2-3 शिट्ट्या कुकरच्या झाल्या की मस्त असं मटण शिजून जातं. आणि त्याच्यानंतर मला ना मसाला बनवायचा आहे. मसाला बनवण्यासाठी मी घेणार आहे खोबरं, कांदा वगैरे, कारण माझ्याकडनं काळा मसाला वाटलेला अगोदरचाच आहे. पोळ्याच्या दिवशी मी जी आमटी बनवली होती त्याचा थोडासा मसाला उरलेला आहे, त्यामुळे यात मी धने फूल वगैरे असं काही टाकणार नाही. जास्त गरम मसाला नाही खाल्ला तेवढा बराच असतो, त्याच्यामुळे फक्त खोबरं, कांदा वगैरे मी मसाला करून घेणार आहे. आणि भात एकीकडे शिजत पण आहे. तर पहा हे दोन्ही मी वाटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर अगोदरचा मसाला आणि हा मसाला मिक्स करून मी भाजी बनवणार आहे. तर पहा हे सगळा मसाला फ्राय करून आता तयार आहे. आणि त्याच्यानंतर मी देणार आहे पहा भाजीला फोडणी. पोळ्या वगैरे मी आधीच बनवून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे फक्त भात आणि भाजीच बनवायची आहे. तर मस्त असं तेल गरम झालेलं आहे. त्यात आता अद्रक लसूण पेस्ट मी टाकते, जी की मगाशी मी बनवलेली आहे. मला ताजीच अद्रक लसूण पेस्ट आवडते, कारण त्याचा स्मेल खूप छान येतो आणि शिळी जी असते ना ती एवढी काही व्यवस्थित मला आवडत नाही. तर पहा अगोदरचा मसाला होता आणि त्याच्यानंतर मी आता जे मसाला तयार केलेला आहे, म्हणजे एवढा काही जास्त नाही आहे, पण मला पुरेल एवढा मसाला आहे व्यवस्थित छान, त्याच्यात भाजी होऊन जाते. तर पहा मसाला मस्त असा फ्राय करून घेत आहे मी. आणि कधीही मसाला फ्राय व्यवस्थित झाला तरच भाजी अशी टेस्टी लागते. त्यात मस्त असं तेल सुटलं पाहिजे. त्याला तेल सुटलं की त्याच्यानंतर मी लाल मिरची, आणखीन बाकी जे प्रवीण मसाला वगैरे असतो, अंबारी मसाला, मटन मसाला, हे सगळे मसाले मी त्यात टाकत आहे. जास्त तिखट तर काही मी बनवत नाही, कारण आमच्या घरामध्ये तिखट खात नाही आहेत त्याच्यासाठी. तर आता याच्यामध्ये मस्त उकडलेलं जे मटण आहे ते टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं सूप मला बाजूला ठेवावं लागतं, कारण रियांशला आवडतं त्याच्यासाठी. तर पहा मस्त असा मसाला मस्त गरम झालेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून थोडं 5 मिनटं हा मसाला पूर्ण मटणाला लागेपर्यंत छान असं शिजू द्यायचं आणि त्याच्यानंतर बाकीचं पाणी टाकून द्यायचं. तर पहा आता हे उरलेलं सूप जे आहे मी टाकत आहे याच्यामध्ये. त्याने भाजी अशी टेस्टी होते आणि मस्त होते. थोडंसं रियांशला ठेवलेलं आहे बरं का मी बाजूला, नाही तर तो रडतो. तर भात इथे शिजलेला आहे, थोडासा राहिला आहे. तर आता मस्त अशी भाजी तयार आहे. बाय.